अर्हन्तो भगवन्त इन्द्रमहिताः सिद्धाश्च सिद्धिस्थिताः आचार्या जिन शासनोन्नतिकराः पूज्या उपाध्यायकाः। जैन धर्म श्रमण परंपरेतून निर्माण झालेला आणि भारतातील प्राचीन धर्मांपैकी एक 24 तीर्थंकरांची संपन्न परंपरा या धर्माला लाभली आहे. या तीर्थंकरांनी धर्म मार्गापासून दूर झालेल्या समाजाला पुन्हा धर्म मार्गाकडे आणण्याचं कार्य केलं. जैन धर्माचे 24वे तीर्थंकर भगवान महावीर यांनी समस्त मानव जातीला मार्गदर्शक ठरतील अशी अहिंसा, सत्य, अचौर्य, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह या 5 तत्वांची शिकवण जगाला दिली. भगवान महावीरांचा वारसा पुढे नेत आचार्य श्री कुंद यांनी समयसार यासारख्या पंचपरमागम महान ग्रंथांची निर्मिती केली. जैन धर्माचा हा गौरवशाली वारसा पुढे नेण्यात जैन मुनींचा फार मोठा वाटा आहे. परंतु मोगलांच्या आक्रमण काळात जैन दिगंबर मुनी परंपरा खंडित झाली, निष्क्रिय निस्त्राण बनली होती. अशातच 20व्या शतकात आचार्य शांतीसागर महाराज यांनी धार्मिक क्षेत्रातला राजदंड हातात घेतला. जुना मरगळलेला इतिहास त्यांनी आपल्या तपस्येने आणि चारित्र्याने नव्याने घडवला. दोषा प्रयान्तु नासं सर्वत्र सुखी भवतु लोका. पण इतिहास हा फक्त इच्छेने घडत नाही, तो घडवावा लागतो. आणि हा इतिहास घडवण्यामागे महाराजांची मोठी तपश्चर्या होती. महाराजांच्या जन्मापासूनच याची बीज रोवली गेली. जैनम जयते शासनम. आचार्य श्री शांतीसागर महाराज यांचं मूळ गाव भोज. त्यांचा जन्म येळगुड या गावी इसवी सन 1873 मध्ये झाला. पहिल्यापासूनच त्यांचा ओढा वैराग्याकडेच होता. अशातच इसवी सन 1916 मध्ये उत्तूर या गावी मुनी देवेंद्र कीर्ती आले असताना त्यांनी 7 गोंडांना क्षुल्लक दीक्षा दिली. क्षुल्लक दीक्षा घेतल्यानंतर 1919 रोजी महाराजांनी बाहुबली इथून गिरनारकडे प्रयाण केले. नेमिनाथ तीर्थंकरांच्या गिरनार क्षेत्रावरील मुक्तीच्या त्या परम पवित्र स्थानावर त्यांच्या अंगावरची भगवी वस्त्र वाऱ्यानं उडून गेली. क्षुल्लक पदाचं वस्त्र गळून पडलं आणि ते आता ऐलक पदाच्या पायरीवर आरूढ झाले होते. 2 मार्च 1920 ला मुनिश्री देवेंद्र कीर्ती महाराजांनी शांतीसागर महाराजांना मुनी दीक्षा दिली. एका जागी राहून क्रोध, मोह, मत्सर यासारखे विकार मनात उद्भवण्याची शक्यता असते. भ्रमणाने ही शक्यता नाहीशी होते. बहता जल निर्मल, चलता साधू निर्मल ही उक्ती सार्थ करीत धर्मप्रचार आणि प्रसारासाठी शांतीसागर महाराज अखंड भारत भ्रमण करत राहिले. या भ्रमण काळात शांतीसागर महाराजांनी सुमारे 57,000 किलोमीटरचा प्रवास पायी करून गावोगावी आणि शहरोशहरी आपले विचार लाखो लोकांपर्यंत पोहोचवले. हे अंतर दक्षिणोत्तर काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत सुमारे 18 वेळा प्रवास करण्या इतकं भरेल. लौकिक अर्थाने विचार केला तर हा एक चमत्कारच होता. या भ्रमणाच्या काळात महाराजांनी धर्म प्रभावनेचे काम तर केलेच, पण बरोबरीनं तब्बल 400 जैन साधूंना दीक्षा देऊन जैन मुनी परंपरेची मुळं घट्ट रोवली. या तपश्चर्येच्या काळात संलेखनेपर्यंत महाराजांचे एकूण 41 चातुर्मास झाले. महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, बिहार अशा वेगवेगळ्या राज्याच्या विभिन्न भागांमध्ये झालेल्या या चातुर्मासांमध्ये त्यांनी धर्म प्रभावनेचं महान कार्य मोठ्या निष्ठेनं पार पाडलं.
क्षुल्लक दीक्षा घेतल्यापासून ते आपला देह ठेवेपर्यंत महाराजांनी एकूण 9,938 दिवस उपवास केले आहेत. याचा अर्थ त्यांच्या आयुष्यातील एकूण 27 वर्षांपेक्षाही जास्त काळ त्यांनी उपवास केले. त्यात अतिशय अवघड असे सिंहनी क्रीडित हे व्रत त्यांनी 3 वेळा पार पाडले. शांतीसागर महाराजांचं धार्मिक कार्या इतकंच समाजकार्यही अफाट होतं. सोवळ्या ओळ्यात आणि अनिष्ट रूढी परंपरेत बुडालेल्या भाविक जैन समाजाला बाहेर काढण्याचं कामही महाराजांनी मोठ्या निष्ठेनं केलं. महाराज केव्हा जात पात आणि धर्माच्या पलीकडे गेले होते. महाराजांना कर्मवीर भाऊराव पाटील चालवत असलेल्या सर्व धर्म आणि सर्व जातीपातीच्या वसतिगृहाबद्दल मोठी आस्था होती. शांतीसागर महाराजांच्या विचारांचा आणि कार्याचा भाऊराव पाटलांवर मोठा प्रभाव होता. शांतीसागर महाराज खऱ्या अर्थानं चारित्र्याचे अधिपती होते. महाराजांची शास्त्रोक्त जीवन पद्धती आणि नियमांचं आचरण पाहून त्यांचे गुरु मुनी देवेंद्र कीर्ती महाराज देखील प्रभावित झाले. गुरु श्री देवेंद्र कीर्ती मुनींच्या विनंतीला मान देऊन महाराजांनी त्यांना शास्त्राप्रमाणे योग्य अशी प्रायश्चित्तपूर्वक पुनर्दीक्षा दिली. महाराज आपल्या आचरणानं आपल्या गुरूंचेच गुरु झाले. 1951 मध्ये गजपंथ नाशिक येथील पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवामध्ये त्यांना चारित्र्य चक्रवर्ती ही उपाधी देण्यात आली. चारित्र्य चक्रवर्ती शांतीसागर महाराजांचं हे अलौकिक कार्य अविरत सुरूच होतं. अखेर ऑगस्ट 1955 मध्ये जेव्हा आपली दृष्टी अधिकाधिक क्षीण होत असल्याचं महाराजांना जाणवलं, तेव्हाच त्यांनी यमसल्लेखनेचा दृढनिश्चय केला. शरीराची नश्वरता ते जाणून होते. सारं आयुष्य तपस्साधनेत, ज्ञानाराधनेत आणि आत्मानंदात व्यतीत करणाऱ्या श्रेष्ठ मुनीश्वरांचं प्रबल मन हेच वैशिष्ट्य असतं. सल्लेखनेच्या 36 दिवसात आचार्य श्री पूर्णपणे सजग होते. महाराजांच्या दर्शनासाठी दररोज सुमारे 30,000 भाविक कुंथलगिरी इथे येत होते आणि 10,000 श्रावक श्राविका तिथंच बसून राहत होते. आपल्या यमसल्लेखनेच्या 26व्या दिवशी आचार्यश्रींनी दिलेला उपदेश जैन धर्माचे, संस्कृतीचे, तत्वज्ञानाचे सारस सांगतो. आपण काय केलं पाहिजे? दर्शन मौली कर्माचा क्षय केलं पाहिजे. कशानं क्षय होतो? आत्मचिंतनानं होतो. 24 घंट्यामध्ये 6 घडे उत्कृष्ट सांगितलेलं आहे, 4 घडे मध्यम सांगितलेलं आहे, 2 घडे जगन सांगितलेलं आहे. निरांला 10-15 मिनिट तर करावा. निरांला आमचं म्हणणं 5 मिनिट तर करावा. येणं धर्माचा मूळ कोळसा सत्य अहिंसा. अरे चोरानं सगळं सत्य अहिंसा म्हणता, पाळत नाही. सत्य अहिंसा पाला. सत्यामध्ये सम्यक येतो, आपलं कल्याण होतो. 18 सप्टेंबर हा सल्लेखना काळातला 36वा आणि अखेरचा दिवस. सकाळी 6 वाजता ओम नमो सिद्धेभ्या या महामंत्राच्या उच्चारणासह आचार्यश्रींनी स्वर्गगमन केले. जैन मुनी परंपरेतलं एक तेजस्वी शांतियुग समाप्त झालं. 84 वर्षे तेवत असलेली चैतन्याची ज्योत विझून गेली. कुंथलगिरीच्या सिद्ध क्षेत्रावर भर सकाळी जणू सूर्यास्त झाला. जैन धर्माला ग्लानी आलेली असताना शांतीसागर महाराजांनी उभ्या देशाला धर्माचा पाठ शिकवला. स्वतःच्या आचरणाने आदर्श घालून दिला. धार्मिक सुधारणेबरोबरच सामाजिक सुधारणाही केल्या. आत्मकल्याणाबरोबरच परहिताचा विचार करून मार्ग दाखवला. खऱ्या अर्थानं शांतीचे युग निर्माण करणाऱ्या या युगपुरुषाचं काम या विश्वाच्या अंतापर्यंत समाजाला मार्गदर्शन करत राहील. अशा या धर्ममूर्ती
प्रथमाचार्य चारित्र चक्रवर्ती परमपूज्य 108 श्री शांतीसागर महाराजांच्या चरणी कोटी कोटी वंदन.